नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलत आहोत लडाखचे सुपुत्र, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांच्याबद्दल. आज आपण त्यांचा थक्क करणाऱ्या जीवन प्रवासाचा वेध घेणार आहोत. बालपण आणि सुरुवातीचा संघर्ष. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी लडाखमधील युलियापो नावाच्या एका छोट्याशा गावात झाला. लडाखमधील कडाक्याची थंडी आणि अत्यंत दुर्गम भाग यामुळे वयाच्या 8.5 वर्षापर्यंत त्यांना कोणत्याही शाळेत जाता आले नाही. त्यांच्या आईनेच त्यांना घरात प्राथमिक शिक्षण दिले. जेव्हा त्यांना श्रीनगरच्या शाळेत टाकण्यात आले, तेव्हा त्यांना तिथली भाषा समजत नसल्याने इतर मुले त्यांना मतिमंद समजू लागली. पण सोनम यांच्यात शिकण्याची जिद्द होती. पुढे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या लक्षात आले की लडाखची शिक्षण व्यवस्था तिथल्या स्थानिक संस्कृतीला आणि भौगोलिक परिस्थितीला पूरक नाही. सेकोमोची स्थापना आणि शिक्षण क्रांती. 1988 मध्ये सोनम यांनी काही मित्रांच्या मदतीने सेकोमो, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली. ही कोणतीही साधी शाळा नव्हती. इथे अशा मुलांना प्रवेश दिला गेला जे सरकारी परीक्षांमध्ये नापास झाले होते. वांगचुक यांनी घोषणा केली, माझ्या शाळेत फक्त नापास विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल. या शाळेत घोकंपट्टी न शिकवता अनुभवातून आणि प्रात्यक्षिकातून शिक्षण दिले जाते. मुले स्वतः सौर ऊर्जा तयार करतात, शिकतात, शेती करतात आणि स्वतःचे व्यवस्थापन स्वतः पाहतात. वांगचुक यांच्या ऑपरेशन न्यू होप या मोहिमेमुळे लडाखमधील 10वीचा निकाल जो आधी फक्त 5% लागायचा तो थेट 75% पोहोचला. आईस स्तूप्स आणि क्रांतिकारी शोध. लडाख हा वाळवंटी प्रदेश आहे जिथे पाण्याचा प्रचंड तुटवडा असतो. हिवाळ्यात पाणी वाया जाते आणि उन्हाळ्यात पिकांना पाणी मिळत नाही. यावर सोनम वांगचुक यांनी एक अद्भुत उपाय शोधला, ज्याला आईस ट्यूब्स असे म्हटले जाते. त्यांनी हिवाळ्यातील पाण्याचे पाईप्स उंचावरून नेऊन कारंज्यासारखे हवेत सोडले. उणे 30° तापमानामुळे हे पाणी हवेतच गोठले आणि पाहता पाहता बर्फाचे मोठे शंकू तयार झाले, जे दिसायला बौद्ध स्तूपासारखे वाटतात. हे आईस स्तूप उन्हाळ्यात म्हणजेच मे-जून महिन्यात हळूहळू वितळतात आणि गावकऱ्यांना शेतीसाठी पाणी देतात. या एका शोधामुळे लडाखमधील पाणी संकट दूर होण्यास मोठी मदत झाली. याशिवाय त्यांनी भारतीय सैनिकांसाठी उणे 30° थंडीतही गरम राहणारे सोलर हीट्स मड टेंट्स बनवले, जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतात आणि त्यात कोणत्याही इंधनाची गरज भासत नाही. जागतिक सन्मान आणि पर्यावरण चळवळ. त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी सोनम वांगचुक यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 2016 मध्ये त्यांना प्रतिष्ठित रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज मिळाला. 2018 मध्ये त्यांना आशियाचा नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या काही वर्षात सोनम वांगचुक यांनी लडाखच्या नाजूक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि लडाखला 6व्या अनुसूचीत समाविष्ट करून घेण्यासाठी मोठी जनआंदोलने आणि उपोषणे केली आहेत. हवामान बदलाविषयी जगाला जागरूक करण्यासाठी त्यांनी उणे तापमानात कित्येक दिवस उपोषण करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. सोनम वांगचुक यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला शिकवते की समस्या कितीही मोठी असली तरी स्थानिक संसाधने आणि योग्य बुद्धिमत्ता वापरून त्यावर मात करता येते. ते नेहमी म्हणतात, तुमच्या शिक्षणाचा उपयोग समाजातील समस्या सोडवण्यासाठी करा. आज वयाच्या 60व्या वर्षी हा माणूस लडाखच्या डोंगरांमध्ये निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. सोनम वांगचुक यांच्या या महान कार्याला आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.